नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पुढे काय होणार हाच प्रश्न आहे सर्वसामान्यांपासून तर राजकारण्यांपर्यंत सगळ्यांचाच. म्हणजे तो या अर्थाने कारण पुढे नेमकी काय परिस्थिती असू शकते याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही, पण त्याचे काही ठोकताळे बांधले जात आहेत आणि त्याचबद्दलच्या घडामोडी खरं तर आपण तपासून बघण्याचा प्रयत्न करतोय. बघा, आता क्षणाला असं कळतंय की आशिष शेलार, गिरीश महाजन सागर बंगल्यावरती दाखल झाले. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी ते सागर बंगल्यावरती पोहोचले. सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. सत्ता स्थापनेसाठी सागर बंगल्यावर रणनीती ठरवली जाते आणि याच पार्श्वभूमीवर फडणवीसांचं भाजप नेत्यांसोबत बैठक सत्र सुरू आहे. त्यामुळे मातोश्री, शिवसेना भवन, सिल्वर ओक, त्याचबरोबर वायबी चव्हाण सेंटर आणि आता देवेंद्र फडणवीसांचा बंगला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बंगला सागर बंगल्यावर देखील मोठ्या प्रमाणात भाजपच्या नेत्यांची येवजाव आहे. आता क्षणाला आशिष शेलार आणि गिरीश महाजन तिथे पोहोचल्याचं कळत आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता विरोधी पक्ष देखील आपली मोर्चे बांधणी करताना दिसतंय. म्हणजे एकूण येणाऱ्या कालावधीमध्ये जर कायदेशीर पातळीवर शिंदे गटाच्या सगळ्या अडचणी दूर होत आहेत तर त्वरित पुढे काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं. जसं कळतंय आपल्याला की भाजप तशी शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यास इच्छुक आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर आहे तो काही कायदेशीर बाबींचा. त्याकरता शिंदे गटाला पुढे जर आपला कार्यभार हाकायचा असेल, पुढे यायचं असेल तर त्यांना कुठल्या तरी पक्षात स्वतःला विलीन करून घ्यावं लागेल आणि त्या अनुषंगाची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या अटी शर्तींवरती पार पडू शकते. म्हणून आता सकाळपासून बातमीमध्ये जे आपल्याला दिसतंय तर मनसेचा पर्याय जो या सगळ्याच्या समोर आल्याची एक मोठी चर्चा, कारण त्यांनी राज ठाकरेंना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. पण ही एक साधी घटना नव्हे तर राजकीय पातळीवर या घटनेची मोठी चर्चा केली जाते. बोलूयात, आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहे. तुषार, मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून जर पुन्हा मुंबईत यायचं झालं तर आता घडामोडींचं केंद्र सागर बंगला झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपचे काही नेते उपस्थित झाल्याचं कळत आहे. काय नेमकं कारण? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आता सुप्रीम कोर्टामध्ये थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होऊ शकते. मात्र या सर्व दरम्यान राजकीय घडामोडींचं केंद्र हे सध्या आता सागर हे निवासस्थान आहे. सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला भाजपाचे सर्व दिग्गज नेते येताना पाहायला मिळतात. सकाळपासूनच सागर निवासस्थानी आता हे नेते जमण्यास सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वी भाजपाचे नेते गिरीश महाजन असतील, आशिष शेलार असतील आणि काही आमदार आता सागर निवासस्थानी जमण्यास सुरुवात झालेली आहे. 21 तारखेला जो राज्यामध्ये राजकीय भूकंप आला त्या 21 तारखेपासून आज 27 तारखेपर्यंत सागर बंगल्यावरती मात्र नेत्यांची रेलचेल अजूनही आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आज जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकीकडे सागर बंगल्यावरती नेत्यांची रेलचेल आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तुषार. आपण पाहतोय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत आणि अर्थात या सगळ्या घडामोडींचं केंद्र जे ते सागर बंगला असल्याचं आपण पाहतोय. आणि आता बघूयात नेमकं पुढे काय घडतंय. आणि आता एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे अशी का महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या याचिकेत करण्यात आला आहे. शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढलाय. आमदारांच्या जीवाला धोका असल्याचाही दावा त्यांच्या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय. आता क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय. एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेतनं महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा जो तो करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर काही महत्त्वाचे मुद्दे जे या दाव्याच्या माध्यमातून पुढे आणण्यात आलेले आहेत. आमदारांच्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांच्या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून अर्थात सुरक्षेची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचंही आपल्याला कळतंय. त्यामुळे आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या याचिकेत करण्यात आला. शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला. आमदारांच्या जीवाला धोका असल्याचाही दावा त्यांनी केलाय.
म्हणून यावरती आता न्यायालय काय निर्णय देतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आजचा दिवस शिंदे गटाच्या दृष्टीने कायदेशीर पातळीवर ज्या काही घडामोडी घडतात तो निर्णायक दिवस ठरू शकतो. कारण या न्यायालयाच्याच निर्णयानंतर पुढे नेमकं काय करायचं, प्लॅन ए काय आणि प्लॅन बी काय हे शिंदे गटाने ऑलरेडी ठरवलेलं असेल. फक्त त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जे त्यांच्या गटाच्या वतीने केलं जाईल. अधिक बोलूयात आमच्या नेटवर्क एटीनच्या संपादिका प्रीती सोमपुरा आपल्याबरोबर आहेत. प्रीती, काय तपशील? विशाल, हा जे पिटिशन जे काल टाकली होती त्यामध्ये या लोकांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही जे आहे पाठिंबा काढलेला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी ज्याला जे आम्ही जे पाठिंबा दिलं होतं ते आम्ही काढलेलं आहे. आमच्यासोबत जे आहे ते 38 आमदार जे आहे ते आमच्यासोबत आहे. त्यांच्या जे आम्ही पाठिंबा दिलं होतं ते आम्ही काढलेलं आहे. आता शिवसेना आमचीच आहे कारण आमच्यामध्ये जे आहे 3/4 बहुमत आमच्यासोबत आहे. म्हणून जे आहे आम्ही आता पाठिंबा काढलेला आहे. आणि हा जे सगळं गोष्ट आहे ते आम्ही स्पीकरला, डेप्युटी स्पीकरला पण सांगितलं होतं. यांनी असं सांगितलं आहे की आता जे सरकार जे आहे ते अल्पमतमध्ये आहे असा दावा हा याचिकामध्ये केलेला आहे. विशाल, एकूण काय वाटतं या याचिकेनंतरच्या पुढल्या घडामोडी काय असू शकतात? हा जे पिटिशन जे त्यांनी दायर केली होती त्याच्या हिअरिंग आहे ते आता आज दुपारी येणार आहे. आणि आता जे आहे सुप्रीम कोर्टाची व्हॅकेशन जजमध्ये ते येणार आहे पिटिशन. आणि त्यामध्ये नेमकी त्याने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीकडे मेजॉरिटी नाही आहे. कारण आम्ही शिवसेनेचे आमचे 38 जे सदस्य होते विधानसभामध्ये ते सगळ्या लोकांनी जे आहे सपोर्ट विथड्रॉ केलेला आहे. म्हणजे जे आहे ते आता सरकारकडे मेजॉरिटी नाही आहे असा दावा या याचिकामध्ये केलेला आहे. साधारण प्रीती, काय अंदाज लावला जातोय की केव्हापर्यंत न्यायालयाचा या याचिकेवरचा निर्णय जो आहे तो समोर येऊ शकतो? जसं आपण काही विधी तज्ज्ञांशी बोललो, 35 आणि 36 नंबरची ही प्रेयर आहे, त्या अनुषंगाने 1 नंबरपासून जर सुरुवात झाली तर दुपारपर्यंत अंदाजे याबद्दलचा निर्णय समोर येण्याची शक्यता आहे. पण नेमकं काय घडू शकतं या अनुषंगाने शिंदे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी देखील रेडी असावा का? शिंदे गटांची आज सकाळीच मीटिंग झाली होती तेव्हा त्यांचे लीगल ॲडवायझर पण ते मीटिंगमध्ये होते. त्यांनी हे सगळं काही होऊ शकतात यामध्ये, कारण त्यांचा असा दावा आहे की 3/4 मेजॉरिटी आमच्यासोबत आहे आणि डेप्युटी स्पीकरनी जे काही पाऊल घेतलेलं आहे ते चुकीचे आहे असं त्यांचा दावा आहे. आणि त्यांची 6 मागणी जी आहे त्यामध्ये आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की सरकारकडे बहुमत नाही आहे, मेजॉरिटी नाही आहे. तर आज काही निर्णय येणार सुप्रीम कोर्टामध्ये, नंतर हे सगळं लोक जे आहे ते गव्हर्नरला पण सांगू शकतात की हे सरकारकडे मेजॉरिटी नाही आहे. कारण 38 लोक जे आम्ही होते आम्ही सगळ्यांनी जे आहे पाठिंबा काढलेला आहे. आणि म्हणजे जे आहे सरकार जे आहे ते अल्पमतमध्ये आहे. तर यावेळी जे आहे गव्हर्नर जे आहे ते उद्धव ठाकरेला सांगू शकतात की फ्लोर टेस्ट करायच्या पण ते सांगू शकतात. आणखी एक बातमी अशी पण आहे की आजच्या काही निर्णय येणार याच्यावर जे आहे आणखी काही ते लोक पाऊल घेऊ शकतात याच्यावर पण सगळं अवलंबन आहे. कारण आजच्या जे निर्णय असणार ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे गुटसाठीच नाही परंतु शिवसेना आणि उद्धव ठाकरे साठी पण ते महत्त्वाचे आहे. कारण सगळ्यांचे लक्ष जे आहे ते याच्यावरच आहे की आता जे आहे जे 2 जजची जे कमिटी आहे व्हॅकेशन जज आज काही निर्णय घेणार याच्यावर सगळं पुढच्या पाऊल काय असेल ते ठरणार आहे. विशाल, पुढचं पाऊल काय तर याबद्दलचा निर्णय जो तो घेतला जाऊ शकतो. पुन्हा एकदा आपण बातमीवरती एक नजर टाकूयात. आत्ता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ज्याबद्दलची तपशील आपण जाणून घेतोय. महत्त्वाची घडामोडी ही की महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या याचिकेत करण्यात आला. एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला, आमदारांच्या जीवाला धोका असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रीती सोमपुरा यांच्याकडे. प्रीती, आपण पाहतोय की आता हे तर स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडी सरकारमधनं शिंदे गट म्हणजे अर्थात शिवसेनेचा हा जो गट आहे ज्याला ते स्वतः शिवसेना असल्याचं म्हणताय, शिवसेनेचा गट असल्याचं म्हणताय, तो बाहेर पडलाय. म्हणजे सरकार तसं तांत्रिकदृष्ट्या म्हणजे ऑन पेपर जर म्हटलं कोसळलंय असं म्हणायचं का? ते असं ते याचिकामध्ये तर त्यांनी असंच सांगितलं आहे की आमच्या जे सपोर्ट होता ते आम्ही विड्रॉ केलेला आहे. म्हणजे जे आहे आता सरकार जे आहे अल्पमतमध्ये आहे आणि हा सरकारकडे जे आहे ते आता मेजॉरिटी नाही आहे असं स्पष्ट उल्लेख जे आहे जे 163 पेजची जे त्यांनी याचिका दायर केलेली आहे त्यामध्ये पेज 18 मध्ये असं लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी असं पण लिहिलेलं आहे की ज्या प्रकाराने संजय राऊत आम्हाला धमकी देत आहे म्हणजे आम्हाला जास्त सिक्युरिटी पाहिजे म्हणून ते लोक न्यायालयात पण गेलेलं आहे. पण आता आपण सांगू शकतात की यांनी
हे जे लिहिलेलं आहे याचिकामध्ये की आम्ही सपोर्ट काढलेला आहे, तर होऊ शकतात की या लोकांनी गव्हर्नरला एक पत्र पाठवलं असेल या लास्ट वीकला आणि त्यामध्ये सांगितलेलं असेल की 38 लोक जे आम्ही आहे शिवसेनाचे आहे ते आता 3/4 बहुमत आमचे आहे आणि आम्ही सरकारला जे पाठिंबा दिलं होतं ते आम्ही काढलेलं आहे. प्रीती, आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्यासोबत आहेत. उदय, तुझ्याकडे काय अपडेट? सध्याची माहिती मिळते त्यानुसार शिंदेगड शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढलेला आहे. त्यांच्यासोबत जे समर्थक आमदार आहेत त्यांची संख्या आत्ता या क्षणाला 49 आहे. 49 एवढी आमदार जे आहेत ते सध्या त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जो दावा होता राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीला की त्यांच्याकडे 164 आमदार आहेत, त्यामुळे आता जर 49 आमदारांनी त्यांचा पाठिंबा काढला असेल तर महाविकास आघाडीकडे आता फक्त 115 आमदार उरलेले आहेत. त्यामुळे 115 आमदार जे आहे महाविकास आघाडीकडे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार ही अल्पमतात आलेली आहे. 144 हा जादुई आकडा आहे बहुमताचा, मात्र 144 पर्यंत महाविकास आघाडी पोहोचताना दिसत नाहीये. फक्त आता 115 आमदार महाविकास आघाडीकडे उरलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात आलेली आहे आणि तसं त्यांनी सुप्रीम कोर्टात देखील एकनाथ शिंदे गटाने जे आहे ते मांडलेलं आहे. त्यामुळे आता त्याला महाविकास आघाडी सरकारचे वकील काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार जर टिकवायचं असेल तर फ्लोअरवरती म्हणजे विधिमंडळाच्या पटलावरती त्यांना स्पष्ट बहुमत जे आहे ते दाखवावं लागणार आहे. आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाचं म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या विरोधात सुद्धा जर का त्यांनी दावा ठोकला तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देखील कोणतेही मोठे निर्णय जे आहेत ते घेता येणार नाही. त्यासाठी त्यांना थांबावं लागेल. त्यामुळे एकूणच कायदेशीर कोंडी जी आहे ते करण्याचा एकूण डाव जो आहे एकनाथ शिंदे गटाने जो आहे तो केलेला दिसून येतो आहे. आणि त्यामुळे आता महाविकास आघाडी या संपूर्ण त्यांच्या दाव्याला किंवा त्यांच्या प्रतिडावाला कसं सामोरं जाते हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्या ज्या प्रकारे एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीचा सरकारचा पाठिंबा काढलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे. आता फक्त महाविकास आघाडीकडे 115 आमदार उरलेले आहेत. 144 हा जादुई आकडा आहे स्पष्ट बहुमताचा, मात्र तिथपर्यंत महाविकास आघाडी पोहोचत नाही असं दिसत आहे. 164 असे आमदार त्यांच्याकडे असल्याचं राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला दावा केला गेला होता. मात्र जर 164 मधून जर का आपण 149 आमदार वजा केले तर त्यांच्याकडे फक्त आता 115 आमदार जे उरतात आणि 115 आमदार हे स्पष्ट बहुमत करणारा आकडा नाही आहे. 144 पर्यंत महाविकास आघाडीला जावं लागणार. मात्र तोपर्यंत आता महाविकास आघाडी आता काय रणनीती आखते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र सध्या तरी सुप्रीम कोर्टामध्ये अधिकृतपणे एकनाथ शिंदे गटाने जो दावा केलेला आहे त्यानुसार महाविकास आघाडी सरकारचा त्यांनी पाठिंबा काढलेला आहे. 49 आमदार सध्या शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे एक मोठी राजकीय भूकंप जो आहे तो महाविकास आघाडी सरकारमध्ये आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे. पण उदय, असं असलं तरी तसं बघायला गेलं तर तांत्रिकदृष्ट्या महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शरद पवार असू देत, संजय राऊत असू देत, हे देखील कायदेशीर पातळीवरती त्यांना म्हणजे जसं कायद्यात पळवटा असतात असं म्हणलं जातं. त्यामुळे त्यातनं ते देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. आता शिंदे गटाने भलेही त्यांना त्यांचं चक्रव्यूह भेदलेलं असलं तरी महाविकास आघाडी शांत बसणार नाही असं म्हणायचं का? अगदी बरोबर. महाविकास आघाडीने देखील तगडे वकील जे आहेत, देशभरातले ज्येष्ठ वकील जे आहेत त्यांची फौज जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आता उतरवलेली आहे. ते आता कसा एकनाथ शिंदे गटाचं जे काय म्हटलेलं आहे त्याचा कसा सामना करतात, त्यांना कसा प्रतिवाद करतात हे पाहावं लागणार आहे. जर का महाविकास आघाडी सरकारने सांगितलं की आम्ही 144च्या पार आहोत तर मग त्याचं जे काय आमनेसामना होईल तो थेट विधानसभेच्या पटलावरती होईल. थेट विधानसभेमध्येच कोणाचं सर्वाधिक आमदार आहे, कोणाचं स्पष्ट बहुमत आहे हे स्पष्ट होईल. मात्र त्यासाठी जे गुवाहाटीला एकनाथ शिंदे गटाचे आमदार बसले त्या सर्वांना मुंबईत यावं लागेल. विधान भवनामध्ये त्यांना स्पष्ट बहुमत जे आहे ते जाहीर करावं लागेल. ती वेळ यावी यासाठीच कदाचित महाविकास आघाडी सरकार जे आहे ते काही नियोजन करते का हे आता पाहावं लागेल. कारण जर का मुंबईत हे सर्व फुटलेले आमदार आले तर निश्चितच एक मोठा जे काय दंगल सदृश्य किंवा राडा सदृश्य दृश्य जे आहे मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळेल. एअरपोर्ट ते विधान भवन हा रस्ता जो आहे याआधी शिवसेनेचे नेत्यांनी थेट इशारा देखील देऊन सांगितलेला आहे की तो दरम्यानचा जो रस्ता आहे तो आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे रस्त्यावरती नेमकं काय घडेल, रक्तरंजित राजकारण देखील घडू शकतं, त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र सध्या तरी एकमेकांची कोंडी जी आहे ते करण्याचं सुरू केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे असा शिंदे गटाचा दावा आहे. त्यानुसार त्यांनी तसं सुप्रीम कोर्टामध्ये देखील सांगितलेलं आहे. 49 आमदार जे आहेत ते सध्या एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत आणि 49 आमदारांनी जर त्यांचा पाठिंबा काढून घेतला असेल तर महाविकास आघाडीकडे आता फक्त 115 आमदार उरलेले आहेत आणि जादुई आकडा आहे स्पष्टपणे बहुमताचा तो 144 पर्यंत महाविकास आघाडी सरकार कसं पोहोचतंय हे पाहावं लागेल. आता उदय, म्हणजे आता 115 हा तसा महाविकास आघाडीच्या आमदारांचा आकडा आहे. शिवसेनेकडे किती आमदार उरलेत?
शिवसेनेकडे आता हाताच्या बोटावरती मोजता येतील इतकेच आमदार उरलेले आहेत. जवळपास 7 ते 8 आमदार इतके जे आहेत विधानसभेतले ते उरलेले आहेत. त्यांची नावं देखील आपण आता सांगू शकतो. संजय बांगर जे अजून गेलेले नाही आहेत, आदित्य ठाकरे आहेत, त्याचबरोबर सुनील राऊत आहेत, अजय चौधरी आहेत, सुनील प्रभू आहेत, संजय पोतनीस आहेत, रवींद्र वायकर आहेत आणि रमेश कोरगावकर आहेत. असे हे सर्व आमदारमध्ये आणि वैभव नाईक आहेत. असे हे सर्व आमदार जे आहेत ते अद्याप शिवसेनेमध्ये आहेत आणि एकनिष्ठ असल्याचं त्यांनी स्पष्टपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे. त्यानुसार आता शिवसेना देखील कामाला लागलेली आहे की आता आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. ज्या प्रकारे त्यांना संकेत मिळतात किंवा इशारे देखील मिळतात की आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. आपण पाहिलं की पहिल्याच दिवशी जेव्हा हे सगळं बाहेर आलं प्रकरण त्याच वेळेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरनं पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री हे जे पद आहे त्यांचं मंत्रिपद हे त्यांनी काढून टाकलं. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडी सरकारने आता मनाची तयारी केलेली आहे की आपण अल्पमतात आहोत, आता आपलं सरकार काही राहत नाही. मात्र जर सरकार राहत नसेल तर पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी जी आहे शिवसेनेने कशी घ्यायची या दृष्टिकोनातून देखील शिवसेनेने तयारी जी सुरू केलेली आहे. जे बंडखोर आमदार आहेत, जे एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाले, त्या सर्वांच्या विधानसभा मतदारसंघात जाऊन स्वतः शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे प्रचार मोहीम करणार आहेत आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. आज संध्याकाळी कर्जतमध्ये जे महेंद्र थोरवे शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे प्रचार करणार आहेत आणि एकूण तिथले जे शिवसैनिक आहेत त्यांना एकनिष्ठ राहण्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहे. असा सर्वच प्रचार ते संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहे. आता शिवसेनेला एका पुन्हा एकदा उद्या मी जरा थांबवतोय तुला. आपल्याबरोबर विधितज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड आहेत. ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड, पहिले तर मला आता हे जाणून घ्यायचं आहे की एकनाथ शिंदेंच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की महाविकास आघाडी सरकार जे ते अल्पमतात आलेले आहे त्यांचा पाठिंबा त्यांनी काढून घेतला आहे. त्यांच्याकडे असणारं सगळं संख्याबळ लक्षात घेता न्यायालय आता कोणत्या निर्णयावरती येऊ शकतं, म्हणजे काय निर्णय देईल असं मी विचारत नाही, पण तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या जर पुढल्या पायरीचा विचार करायचा झाला तर ती पायरी काय असू शकते? नमस्कार. आता आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर असं आहे की परिस्थिती किती जरी गंभीर असली तरी जोपर्यंत आता जे आपले उपाध्यक्ष आहेत, जे हंगामी अध्यक्ष आहेत, तो या बाबतीत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कोणताही निर्णय अंतिमरित्या होणार नाही. कारण विधानमंडळाचं प्रत्येक काम हे त्या अध्यक्ष किंवा आताचे हंगामी अध्यक्ष जे आहेत यांच्या कार्यातूनच होणार असेल. जोपर्यंत ते या बाबतीत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत माझ्या मते काहीही होणार नाही. किंवा आता जो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दावा केलेला आहे तो दावा जोपर्यंत हे जिरवळ साहेब किंवा उपाध्यक्ष अध्यक्ष याचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तसं म्हणता येणार नाही. म्हणजेच आजच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हिअरिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आताचे जे हंगामी अध्यक्ष आहेत ते नेमकं काय करणार आहेत आणि त्यांच्या समोर अशा प्रकारची सुनावणी घेता येऊ शकेल किंवा नाही. घटनेचं अनुच्छेद 181 असं म्हणत आहे की जर का अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या समोर त्यांचा काढण्यासंबंधीचा अविश्वासाचा ठराव चालू असेल तर त्यांनी त्या बाबतीत निर्णय घेऊ नये. मात्र आता ह्या केसमध्ये पहिला मुद्दा असा उपस्थित होतो आहे की आता अध्यक्षांच्याकडे फक्त पत्र आलेलं होतं आणि काय पत्र आलेलं होतं की अशा पत्राच्या द्वारे त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की तुमच्या विरुद्ध आम्हाला अविश्वास मांडायचा आहे. 181 कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की दॅट रिझोल्युशन इज अंडर कन्सिडरेशन. आता विधानमंडळासमोर असा ठराव कन्सिडरेशन मध्ये आहे का तर नाही असं उत्तर येईल. फक्त पत्र पाठवलेलं आहे आणि अजून त्याचं ठरावामध्ये रूपांतर झालेलं नाही. म्हणजे ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड हे आता बघायला हवं की न्यायालय याबद्दल नेमकं काय म्हणतंय. आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार सचिन अहिर देखील आपल्यासोबत आहे. सचिन अहिरजी, एकनाथ शिंदेंनी न्यायालयात दिलेल्या याचिकेत असा दावा केला आहे की महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलंय. खरंच ते अल्पमतात आलंय का? आपण बघायला पाहिजे की भावनात्मक होऊन किंवा रीतीने काही गोष्टी निर्णय होत नाही. आपण एक एक स्टेप जर आपण पाहिलं असेल की ही जी भूमिका कुठच्याही इंडिव्हिज्युअल आमदारांना घेता येत नाही ते एका पक्षाला घ्यावी लागते. कारण ज्यावेळी आपण चिन्ह म्हणून घेऊन पक्ष रजिस्टर्ड करतो या सर्व सन्मान्य सदस्यांची पण देखील जे चिन्हावर निवडून आलेले तो एक ग्रुप किंवा एक पक्ष म्हणून घेऊन ती मान्यता असते आणि मग ती महाविकास आघाडी असेल किंवा शासनामध्ये जे कोण असेल त्यामध्ये ते पाठिंबा देऊन आपण राज्यपालांना आपण सबमिट करतो. उद्या समजा कुठच्याही आमदारांनी आलेत आणि त्यांनी जर सांगितलं की आता हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला ही आघाडी नाही आणि अल्पमतात झालं, असं होत नाही. त्याला घटना क्रमांक आहे आणि म्हणून जोपर्यंत ग्रुप किंवा जे पार्टीमध्ये समावेश होत नाही, त्याला रेकग्नायझेशन होत नाही,
38 नाही, 40 नाही, 50 सह्या झाली तरी देखील त्याला काय अर्थ राहत नाही. ही कायद्याची बाब आहे. आता त्यांनी कोर्टात काय केलेलं आहे नाही केलेलं हे मी पाहिलेलं नाही. तर आता मी आज कोणीतरी आपल्या चॅनलमधून कोणी सांगितलं की ते राज्यपालांकडे दिलेलं आहे, पण तसं असं डायरेक्ट देता बोलता करता येत नाही. आपल्याला नियमाप्रमाणे जावं लागतो. आणि म्हणून जोपर्यंत विधानसभेचे सभापती किंवा उपाध्यक्ष ह्याच्याबद्दलचा निर्णय घेत नाही, कारण मॅटर इज ऑन द प्लेस एक एक विषयावरती, तोपर्यंत त्याला काय अर्थ राहत नाही. कारण पहिला त्यांनी हा गट झालाय हे अध्यक्षांना कळवलं पाहिजे होतं, किंवा त्यांनी जे सह्या केले त्यात काही लोकांनी सह्या केलेले लोक आलेत, परत त्यांनी सांगितलं की ह्याच्यात आमची सहीच नाहीये. तो मॅटर ऑफ डिस्कशन अँड मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन होऊन जातो. पण त्याच्या अगोदर आलेल्या अर्जाच्या बद्दल माननीय उपाध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे, तर तोच प्लेसवरती आहे. आणि प्लेसवरती असताना त्यांनी गटनेते अजय चौधरीजींना आणि पक्ष म्हणून घेऊन प्रतोदांनी जे व्हीप दिलेलं आहे त्याच्याबद्दलचा निर्णय त्यांनी ठेवलेला आहे. ह्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पुढचा विचार येणं अपेक्षित होत नाही. तुम्ही परस्पर पत्र देऊ शकता किंवा कोणी बोलू शकता. जसं काल 2 अपक्ष लोकांनी जाऊन सांगितलं की आम्हाला अविश्वासाचा ठराव आणायचा, तर असं होत नाही. त्याला नियम कायद्याअंतर्गतच प्रोसिजर फॉलो करावी लागते. बरं, सचिन अय्यरजी असेच आमच्याबरोबर थांबा. ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड देखील आपल्यासोबत आहे. सुधाकर आव्हाडजी, आपण ऐकलं सचिन अय्यर यांनी काय सांगितलं. शेवटी सभागृह सदस्य म्हणून सगळ्या नियमांचा अभ्यास त्यांनी केल्याचा आपण बघतोय, पण कायद्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं आणि हे सभागृहाचे नियम जर आपण लक्षात घेतले तर तेवढं सहज सोपं नाहीये असं म्हणणं की सरकार अल्पमतात आलंय. होय, याच्या पुढचं मला सांगायचं होतं मगाशी, आता आहेर साहेबांचं संपल्यानंतर सांगतो की जर का या परिस्थितीमध्ये जेव्हा उपाध्यक्षांच्याच विरुद्ध असा ठराव असेल तर त्यांना ते काम करता येणार नाही. जर ठराव पेंडिंग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं तर, आणि मग त्या केसमध्ये त्याचं शेवटचं वाक्य असं सांगतं की मग राज्यपाल सुद्धा अशा प्रकारच्या व्यक्तीची नेमणूक करू शकतं. म्हणजे थोडक्यात आधी अध्यक्ष, मग उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करतील, आणि जर का दोघं नसतील किंवा यांच्यावर ठराव पेंडिंग असतील तर मग त्या परिस्थितीमध्ये राज्यपाल अशा व्यक्तीची नेमणूक करू शकतं की ज्यांच्यासमोर हे सगळं कामकाज चालेल. असं सुद्धा घटनेच्या 180 कलमाच्या पहिल्या कलमाच्या पोट कलमाच्या शेवटच्या वाक्यात म्हटलेलं आहे. पण तो व्यक्ती हंगामी असेल, तो व्यक्ती हंगामी असेल. हा, परंतु त्यांना हे सगळं डिसाईड करता येईल. म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे शेवटचं वाक्य वाचून सुद्धा हा अर्थ काढू शकेल आज. बरं, म्हणजे आज जी याचिका दाखल झालेली ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड, या याचिकेवरती साधारण कोणकोणते मुद्दे न्यायालय तपासेल? पहिला मुद्दा असा येईल की आताचे जे अध्यक्ष आहेत, जे हंगामी अध्यक्ष आहेत, त्यांच्यासमोर ही केस चालावी का चालू नये, आणि त्यांच्या विरुद्ध असलेला हा अविश्वासाचा ठरावाचं स्वरूप काय आहे, हे एक मुद्द्याची चर्चा होणार आहे. आणि दुसरी चर्चा आहे की जे 16 लोक अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर असे 16 लोक अशा पद्धतीनं अपात्र ठरवता येऊ शकतील काय? कारण त्यासाठी राज्यघटनेमध्ये 2 तरतुदी आहेत, आणि ती संपूर्ण गोष्ट 10व्या सूचीमध्ये किंवा शेड्यूलमध्ये सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलंय, एक तर जर पार्टी व्हीप असेल मतदानासाठीचा आणि त्यात तुम्ही गैरहजर असला किंवा चुकीचं मतदान केलं तर ते एक, जे आता लागू होत नाही. परंतु नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक निकाल आलेला आहे की ज्या निकालामध्ये असंही सांगितलेलं आहे की जर का विधान भवनाबाहेरचंही तुमचं वर्तणूक ही घटनाबाह्य असेल किंवा पक्षविरोधी असेल किंवा बेशिस्तीची असेल तरीही तुम्हाला त्यांना काढता येऊ शकेल. म्हणजे साहेब, माझं असं म्हणणं आहे की काल आपण बोलल्याप्रमाणे पहिला मुद्दा काय आहे, ह्या 16 लोकांना प्रथम अपात्र ठरवलं जात आहे का 36 लोकांचा आत येण्याचा मार्ग हा सुकर होत आहे, त्यावरती सगळी पुढची राजकीय आणि कायदेशीर लढाई अवलंबून राहणार आहे. बरं, आपल्याबरोबर पुन्हा सचिन अहिर आहेत, त्यांच्याकडे परत एकदा आपण जाऊया. सचिन अहिरजी, जर खरंच आपलं सरकार अल्पमतात आलंय, तुम्ही जसं म्हणता नियम आहे तसा म्हणता येऊ शकत नाही, पण मग पुढली रणनीती काय असू शकते? सचिन अहिरजी. हॅलो. हा सचिन अहिरजी, जर सरकार अल्पमतात आलंय असं आपण म्हणत असलो, तशी ती सहज सोपी प्रक्रिया नाही, तुम्ही जसं सांगितलं नियम असतात त्याला, पण पुढली रणनीती काय असेल आपली? म्हणजे काय आता पर्याय काय उरतात आपल्यासमोर? बघा, प्रश्न असा आहे की फ्लोर ऑफ द हाऊस वरती जी टेस्ट होणार आहे तोपर्यंत आम्ही कुठची आशा सोडलेली नाहीये. आणि घटनेने आणि पक्षाने जो घटनेनुसार जो पक्षाला मिळाला जो अधिकार आहे ते आम्ही शेवटपर्यंत प्रूव्ह करू. मेजॉरिटी असेल नसेल हे फ्लोर ऑफ द हाऊस वरती विधिमंडळामध्ये समजेल. प्रश्न आजचे फ्लोर ऑफ द हाऊसच्या बाहेर राहून काही मंडळी हा युक्तिवाद किंवा करण्याचा प्रयत्न करतायत,
त्याला का अर्थ नाही यासाठी नाहीये की जोपर्यंत फ्लोर टेस्ट होत नाही, फ्लोर टेस्ट मध्ये येऊन लोक हात वरती करून किंवा गुप्त पद्धतीने जे काही प्रक्रिया, गुप्त म्हणजे प्रक्रिया जे ओपनली होतात मतदानचा होत आहे ते होत नाही, तोपर्यंत या सर्व गोष्टीला काय अर्थ नाही. जसं आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की घटनाक्रम किंवा पहिलं ऍप्लिकेशन कुठचे आलेले आहेत ह्याच्यावरतीच आता उपाध्यक्ष ठरवेल. उपाध्यक्षाने आता त्यांना 48 तासाची नोटीस दिलेली आहे की तुम्ही तुमचं म्हणणं मांडा. ते 48 तास पूर्ण न होता ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टामध्ये पण ज्यावेळी जातील तर कोर्ट कदाचित ही भूमिका घेईल ना की अजून तुमच्याबद्दल निर्णय झाला नाही तर तुम्ही इन अँटिसिपेशन कसं विचार करता का तुमच्याबद्दल कारवाई केली. म्हणजे घटनेनुसार किंवा कलमानुसार ते निर्णय तुमच्या विरोधात देतील हे कसं तुम्ही अभिप्राय देता. बरोबर, हा देखील हे निर्णय होण्याच्या अगोदरच तुम्ही जाताय म्हणजे इट इज टू अर्ली. दॅट्स व्हॉट माझा ओपिनियन आहे. फारता फार कोर्ट सांगू शकतो की बाबा यांना तुम्ही अजून संधी द्या, हे द्या. हा झाला एक भाग. अविश्वास ठराव हे 2 व्यक्तींनी आणलेले आहे आणि तुमच्या विरुद्ध कारवाई करतोय म्हणून तुम्ही अविश्वास ठराव आणताय तर हे इनरिलेव्हंट होऊन जातो. बरोबर. म्हणून या सर्व गोष्टी एक एक कायदेशीर जी आता ही लढाई त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलंय विधिमंडळाच्या बाहेर. पण शेवटपर्यंत विधिमंडळामध्ये आम्ही आमची बाजू जो मिळालेला आम्हाला अधिकार घटनेनुसार दिलेला जो आमचा जो असलेला घटनात्मक अधिकार पक्ष म्हणून घेणं ते आम्ही बजावण्याचं काम करू आणि शेवटच्या टोकापर्यंत फ्लोर ऑफ द हाऊस टेस्टमध्ये सर्व सन्मान्य सदस्यांना आणि आमदारांना बहुमतकडे कसं वळवता येईल हे करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आपल्याबरोबर ॲडव्होकेट राज पाटील देखील आहेत. राज पाटील जी आपण ऐकलं सचिन यारी यांनी काय म्हटलं, म्हणजेच फ्लोर ऑफ द हाऊस टेस्ट शिवाय कोण कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होऊ शकत नाही. म्हणजेच आता एकनाथ शिंदेच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आलेली की सरकारचा पाठिंबा आम्ही काढून घेतला किंवा ते अल्पमतात आलंय, याला काही एक अर्थ उरत नाही का? राज पाटील. बर, आपल्याबरोबर ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड देखील आहे. सुधाकर आव्हाडजी, हाच प्रश्न आपल्याकरता देखील. माझा असं आताचा निष्कर्ष असा आहे किंवा मला असं वाटतं आहे की एकूण परिस्थिती पाहता आणि जर का लोकशाहीची मूल्य जपायची असतील तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असं घडण्याची शक्यता आहे की हे प्रकरण पुन्हा हे यांच्याच टेबलावरती जाईल आणि उपाध्यक्ष म्हणजे जे हंगामी अध्यक्ष आहे यांना असे निर्देश केले जातील की तुम्ही याच्यावरती निर्णय करा. आणि जर का त्यांनी हा कामकाज चालवावं किंवा चालवू नये यासाठी जर का काही प्रश्न उपस्थित झाले तर असाही आदेश होण्याची शक्यता आहे की माननीय राज्यपालांनी असा माणूस नेमावा आणि तिथे ही सगळी कार्यपद्धती पूर्ण व्हावी. तोपर्यंत या बाबतीत कोर्ट निर्णय देईल असं मला स्वतःला वाटत नाही. बर, पण म्हणजेच ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड, आजचा दिवस जो आहे तसा तो निर्णायक म्हणता येणार नाही. निर्णायक नाही, मात्र पुढची दिशा ठरवण्यासाठी पुढची दिशा आज ठरवली जाणार आहे. आणि आता जे आपल्या सचिन नायर साहेबांनी सांगितलं की फ्लोर टेस्ट घ्यावी लागणार आहे, ही फ्लोर टेस्ट घेण्याच्या आधीची पायरी अशी घडेल असं मला वाटतं. बर, सचिन नायरजी, आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे सगळ्या याच्यामध्ये. जेव्हा की अजून फ्लोर टेस्ट झालेली नाही आहे तर असं निश्चित म्हणता येणार नाही की सरकार अल्पमतात आलेलं आहे. पण मग अशा वेळी पुढे जर सभागृहाच्या उपाध्यक्षांच्याच विरोधात अविश्वास ठराव या सगळ्या लोकांचा असेल किंवा तसं त्यांचं म्हणणं असेल तर मग कामकाज कोण बघणार, कशा पद्धतीने होऊ शकेल पुढे? नाही, कसं आहे, त्यांना देण्याचा अधिकारच नाही कारण ते ग्रुप म्हणून रजिस्टर्डच झालेले नाहीये. बर, उद्या मी असं म्हणतोय की बा आम्ही उद्या समजा सांगितलं देशाच्या पंतप्रधानाबद्दल किंवा लोकसभेचे अध्यक्ष काही खासदारांनी मागणी केली नाही आता आम्हाला यांच्याबद्दल पटत नाही अविश्वास, असं नाही. या प्रक्रियेच्या अगोदर त्यांना गट स्थापन करावा लागणार आहे किंवा गट स्थापनेची मागणी व्हायला पाहिजे. ते उपाध्यक्षांचे अधिकार आहे. हा झाला एक भाग. ते झाल्यानंतर ते गट म्हणून मान्यता देत आहेत का त्या दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हायला सांगतायत, तो घटनात्मक त्यांनी केल्यानंतर मग तो त्याचा अधिकार राहतो. असं इंडिव्हिज्युअली ठराविक नाही. आणि जे जर अविश्वासाचं द्यायचं असेल तर तेवढी संख्या ज्याला आपण रिक्वेजेशन म्हणतो किंवा आपण ते ठराव मांडण्याचा होतो तेवढी रिक्वेशन ती 50ची संख्येने होत नाही, त्याहीपेक्षा जास्तीची संख्या असली पाहिजे असं माझं ढोबळ म्हणणं आहे. अर्थात मी काय त्याच्याबद्दलचा अभ्यास केला नाही पण ते इनरिअलिस्टिक आहे. म्हणजे त्याच्यावरती कुठचाही विचार करण्याची गरज आहे कारण ते तांत्रिक बाबीच्या वरती ते राहू शकत नाही. म्हणूनच दोन ज्यावेळी अपक्षाने अविश्वासाचा ठराव आणलं त्या उपाध्यक्षाने ते फेटाळून लावलं. मग ते 2चे 40 झाले 50 झाले तरी त्याला अर्थ राहत नाही कारण ते सर्व इंडिव्हिज्युअल आहेत. ही जी व्यक्ती मागणी जे करतायत ते इंडिव्हिज्युअल असे आमदार मागणी करू शकत नाही आणि ती करायची असेल तर त्याची संख्या अजून असली पाहिजे. आणि ह्यांची जी मागणी जी आहे किंवा आज जे अविश्वास ते दाखवत आहेत पण उपाध्यक्षाने अजून कारवाईच केलेली नाहीये ना. त्यांच्या समोर जे लेटर आलं होतं एका पक्षाने सांगितलं की नाही आता आमच्याबद्दल या पक्षातला गटनेता आता नाही, हा गटनेता आहे, हा त्या पक्षाचा इंटरनल विषय.
उपाध्यक्षांनी त्याला एक्नॉलेज केलं, त्याला मान्यता दिली. त्याच्यानंतर दुसरं पत्र आलं की नाही एवढे लोकांची आमची सह्या आहे, हे नाही हे गटनेते. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की नाही हे मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे, मी एक निर्णय दिलेला आहे, त्यांनी तो पेंडिंग ठेवलेला आहे. म्हणजे उपाध्यक्षाने असा कुठचाही निर्णय त्यांच्या बाबतीत चुकीचा किंवा योग्य किंवा अयोग्य घेतल्याच नसल्यामुळे त्यांची जी मागणी किंवा त्यांचा जो ग्रीव्हन्सेस आहे तोच मुळामध्ये सस्टेन होतोय की नाही असं वैयक्तिक मला तरी वाटते. जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर ॲडव्होकेट आवड देखील होते, आपले देखील धन्यवाद. एक कायदेशीर पेच आपण बघतोय, एकीकडे सभागृहाचे नियम देखील आहेत आणि आता कायदेशीरदृष्ट्या या सगळ्या विषयामध्ये याचिकेच्या माध्यमातून शिंदे गट हा थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला. सुप्रीम कोर्ट आता यामध्ये नेमका आज काय निरीक्षण नोंदवतंय, सुनावणी करताना काय सूचना करतंय किंवा काय निर्णय देतंय का हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. पण आज जो काही निर्णय न्यायालयाचा येईल यावरनं या सगळ्या घडामोडींमधली पुढली दिशा ठरणार आहे. पण एवढं सोपं निश्चित नाही आहे आत्ता तरी म्हणणं की सरकार अल्पमतात आलंय. तसा दावा शिंदे गटाने याचिकेच्या माध्यमातून केलाय, पण तसं अगदीच त्वरित होऊ शकत नाही हे तितकंच खरं. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले जे यड्रावकर म्हणून जे आमदार आहेत त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातलाय. समर्थक आणि पोलिसांमध्ये ते पोलीस जे आहेत समर्थक आणि कार्यकर्ते ते आमने सामने आलेत. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकरांच्या समर्थनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटलेत. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये असलेल्या यड्रावकरांच्या ऑफिस बाहेर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी ऑफिस परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर दुसरीकडे आक्रमक शिवसैनिकही यड्रावकरांविरोधात निदर्शनं करणार असल्याची माहिती आहे. ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, राज्यभरात कुठे शिवसैनिक या बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शनं करतात तर कुठे समर्थक हे आपल्या प्रतिनिधीच्या बाजूने घोषणाबाजी करताना दिसत आहेत. राजेंद्र यड्रावकर यांच्या मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे? राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आता शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठी झटापट या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बॅरिकेड उचकडून आहेत ते कार्यकर्ते, शिवसैनिक आहेत ते आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि शिवसैनिकांच्या मध्ये झटापट झाली. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात यड्रावकर यांचे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे ते जयसिंगपूरमध्ये पाहायला मिळते. शिवसैनिक अद्याप आक्रमक आहेत, ते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा आहे तो प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि पोलिसांनी अद्याप त्यांना या ठिकाणी थांबवून ठेवलेलं आहे. मात्र एकूणच शिवसैनिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. तरी ही सगळे शिवसैनिक आहेत ते आता राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती आणि झटापट या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पोलीस दलाचा या ठिकाणी वापर केला जात असल्याचा आरोप आहे ते सगळे शिवसैनिक करताना पाहायला मिळतात. खरं तर आज शिवसैनिकांनी या ठिकाणी इशारा दिला होता की आज या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावरती मोर्चा करू, कारण शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिलं होतं. असं असताना सुद्धा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये दाखल झाले आणि त्यावेळीपासून शिवसैनिक ते संतप्त झाले होते. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसैनिक आज मोर्चा करणार याची पुरवून लागतात. यड्रावकरांच्या समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले होते आणि यड्रावकरांनी जी घेतलेली भूमिका आहे ती म्हणजे अत्यंत यड्रावकर समर्थकाचं म्हणणं होतं. शिवसैनिक त्यानंतर अत्यंत आक्रमक झाले, कारण समर्थकांना गोळा करण्याची काहीही गरज नव्हती यड्रावकरांना. त्यामुळे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ही माहिती मिळाल्यानंतर दाखल झाले आणि शिवसैनिक अद्याप आक्रमक झाल्याच्या पाहायला आणि ते यड्रावकरांच्या कार्यालयाकडे घुसण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एक प्रकारची तणावाची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. अद्याप पोलीस आणि कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या मध्ये या ठिकाणी झटापट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेना जिल्हा जाधव हे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत. पोलीस या ठिकाणी शेवटी समजूत करताना पाहायला मिळतात. त्यामुळे एक प्रकारचा तणावाची परिस्थिती या एकूणच या सगळ्या पाहायला मिळते.
काही कारणास्तव ज्ञानेश्वर साळुंखेचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही, पण ज्ञानेश्वरने जसं आपल्याला सांगितलं की एकीकडे राजेंद्र पाटील यड्रावकरांचे समर्थक, दुसरीकडे शिवसैनिक, आता हे दोघेही आमने सामने आले, शिवसैनिक आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे कार्यकर्ते जयसिंगपूरमध्ये यड्रावकरांच्या कार्यालयाच्या बाहेर हा सगळा राडा सुरू आहे आणि हा राडा थांबवण्यासाठी म्हणून पोलिसांचा तिथे प्रयत्न सुरू आहे, झटापट झालेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तिथे दाखल झालेला आहे। पण असं असलं तरी एकीकडे यड्रावकर यांचे कार्यकर्ते, दुसरीकडे शिवसैनिक, हे मात्र यांना मात्र आवरणं कठीण झालेलं आहे। घोषणाबाजी केली जाते, तिथे उपस्थित असणारे समर्थकांचे नेते आणि शिवसैनिकांचे नेते हे देखील माध्यमांशी बोलताना आपल्याला दिसतात। बघा कशा प्रकारे ही सगळी झटापट आहे आणि हा सगळा जमाव मागे ढकलण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय। जयसिंगपूर परिसरातल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावरची ही गर्दी आपण पाहू शकताय। मोठ्या प्रमाणात राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे आता सध्या गुवाहाटीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये ते सामील झाले आहेत आणि त्याचा विरोध म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार होता, आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते यड्रावकर समर्थक सुद्धा दाखल झाले आहेत आणि या शिवसेनेच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुद्धा या ठिकाणी तयारी ठेवली आहे। त्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये तणावाचं वातावरण एकूणच आपल्याला पाहायला मिळतात। राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक आपल्या सोबत आहेत, त्यांच्या नेमक्या या पाठीमागच्या भावना आहेत काय ते जाणून घ्या। काय सांगाल, यड्रावकर साहेब एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत, ती भूमिका तुम्हाला पटली का? आणि जर आज शिवसेना तुमच्यावरती आंदोलन करत होते तर मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा तुम्ही या ठिकाणी जमा केले। गेले 30 वर्षाचा संघर्षानंतर शिरोळ तालुक्याच्या जनतेनं यड्रावकर साहेबांच्यावरती अपक्ष म्हणून ज्यावेळी 2019ला यड्रावकर साहेबांनी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर जो पाठबळ सर्व स्तरातून, सर्व जाती पक्षातून, सर्वच समाज आणि तालुक्यातून जो पाठिंबा यड्रावकर साहेबांना मिळाला, तो हा कुठेतरी विकासाचा जे दृष्टिकोन आहे ते शिवसेनेच्या गोटातून मंत्रिपद मिळालं असताना सुद्धा यड्रावकर तिकडे जातात, काय वाटतं? ते साहेबांची जी बांधिलकी आहे शिरोळ तालुक्याच्या जनतेशी आहे आणि शिरोळ तालुक्याच्या जनतेच्या विकासाशी आहे आणि जे शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी जे ध्येय साहेबांनी समोर ठेवले ते साध्य करण्यासाठी कुठं ना कुठेतरी साहेबांनी जो निर्णय घेतील त्या पाठीमागे हे सर्वच यड्रावकर साहेब। आज शिवसैनिक इथे येणार होते, या शिवसैनिकांना आता तुम्ही काय सांगणार? वास्तविक मुळात 2019च्या निवडणुकीला शिवसेनेसह सगळ्याच पक्षाचे उमेदवार आमच्या साहेबांच्या विरोधात उभे होते, पण त्या सगळ्यांना डावलून, सगळ्यांना नाकारून या तालुक्यातल्या जनतेनं केवळ विकासाच्या मुद्द्यावर डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्यावर विश्वास टाकून त्यांना निवडून दिलेला आहे। त्यामुळे आमची बांधिलकी कुठल्या पक्षाची नाही, आमचा विरोध कुठल्या पक्षाला नाही, कुठल्या गटाला नाही, कुठल्या जातीला नाही, कुठल्या धर्माला नाही। आज या ठिकाणी यड्रावकर समर्थक म्हणून जे आम्ही सगळे जमलोय याचा एक केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या माणसाला समर्थन। शिवसैनिक सुद्धा आज तुमच्या कार्यालयावरती येणार होते? शिवसैनिक आमच्या कार्यालयावर येऊ शकत नाहीत, कारण शिवसैनिकांना सुद्धा आमच्या साहेबांनी सत्तेच्या काळात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे। आमचा विरोध शिवसेनेला नाहीच आहे मुळात, पण जिथं विकासाची गंगा वाहती ठेवायची असेल तर पक्षातनं म्हणण्यापेक्षा आहे त्या नव्या विचार प्रवाहात सामील व्हायचं, हा साहेबांचा विचार नक्की बरोबर आहे आणि त्यासाठी नव्या विचार प्रवाहात राजेंद्र पाटील यड्रावकर सामील होत आहेत आणि त्याचं स्वागत आहे हे समर्थक करताना पाहायला मिळतात। आणि दुसऱ्या बाजूला आज शिवसेना सुद्धा या कार्यालयावरती मोर्चा घेऊन येण्यावरती ठाम आहे, त्यामुळे जयसिंगपूरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। काही वेळापूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या समर्थकांशी बातचीत आपण केली होती आणि आत्ताची परिस्थिती आपण बघतोय, आत्ताची ताजी दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहतो एकीकडे शिवसैनिक आणि दुसरीकडे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक हे दोघेही एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत। त्यामुळे आता यांना आवरण्यासाठी म्हणून जोरदार प्रयत्न पोलिसांच्या वतीने केले जात आहेत, पोलिसांनी बळाचा वापर केला। मध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठा अँगल जो आहे तो बॅरिकेड म्हणून टाकण्यात आलेला आहे, त्यांना अडवण्यात आलं, हे गेट आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर हा सगळा राडा सुरू आहे, शिवसैनिक देखील जमलेले आहेत। राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेच्या कोट्यातनं मंत्रिपद मिळालं, अशावेळी त्यांनी बंडखोरी का केली हा जो एक सवाल जो आहे तो शिवसैनिकांच्या वतीने विचारला जातोय, पण त्यांच्या समर्थकांनी देखील उत्तर देताना त्यांची बांधिलकी ही जयसिंगपूरमधल्या मतदारांशी आहे, तिथल्या विकासाशी आहे आणि तो जर विकास होण्याच्या संदर्भात काय अडथळे येत असतील तर त्यांची सगळी भूमिका जी आहे ती आम्हाला मान्य असल्याचं तिथले त्यांचे समर्थक सांगताना दिसतं। त्यांच्या समर्थकांना पाठीमागे लोटण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय, त्यांना पाठीमागे नेलं जातंय समजून, पुन्हा त्यांनी पुढे येऊ नये या दृष्टीने म्हणून प्रयत्न केले जात आहेत। पण काही झालं तरी गेल्या तासाभरापासून सुरू झालेला हा राडा आता
इतक्यात लवकर थांबेल असं काही वाटत नाही आहे। या सगळ्या परिस्थितीत या जमावाला नियंत्रित करण्यासाठी म्हणून दंगल नियंत्रक पथक देखील तिथे बोलवण्यात आल्याचं कळतंय। पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे उपस्थित आहे। पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर थेट पोलीस हवालदारापर्यंत सगळेच या सगळ्या जमावाला थांबवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात। या जमाव ज्या प्रकारे संतप्त त्याला कोणत्याही प्रकारचं वळण लागू शकतं, म्हणून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था जी आहे ती बिघडू नये या दृष्टीने म्हणून प्रयत्न केले जातात। पण घोषणाबाजी मात्र सुरू आहे। शिवसैनिक घोषणाबाजी करतात। पाटील यड्रावकर यांचे समर्थक देखील घोषणाबाजी करतात। जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयाच्या बाहेर हा सगळा राडा सुरू आहे। आणि ताजी दृश्य जी आहेत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघताय। ही घडामोड आता या क्षणाला जयसिंगपूरमध्ये घडते। कोल्हापूरमधल्या जयसिंगपूर या मतदारसंघात म्हणजे जो राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा परंपरागत मतदारसंघ आहे तिथं हा सगळा प्रकार घडताना आपण बघतोय। शिवसैनिक देखील हाती बोर्ड घेऊन यड्रावकरांच्या निषेधाच्या घोषणा देत तिथं जमलेले आहेत। अशावेळी या महिला शिवसैनिकांना देखील आवरण्याचा प्रयत्न पोलिसांना तिथे करावा लागतोय। स्पेशल फोर्स ज्या आहेत त्या इथे बोलवण्यात आलेल्या आहेत। वेळ पडली तर पोलीस काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेऊ शकतात, पण पोलीस त्यांना समजावून पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करतात। आपण पुढे येऊ नये असं देखील सांगितलं जातं। पण आता आपण बघतोय की राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने म्हणजे कार्यालय या बाजूने असं सांगणारा जो फलक बोर्ड आहे तो या कार्यकर्त्यांनी खाली पाडला। आणि एक मोठी बातमी ती बातमी अशी की संजय राऊतांना ईडीचं समन्स आलंय। पत्राचाळ प्रकरणी राऊतांना हे समन्स बजावण्यात आल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, या सगळ्या राजकीय घडामोडी घडताना आपण बघतोय त्यात ईडीकडनं संजय राऊतांना हे जे समन्स बजावण्यात आलेलं आहे काय नेमका अर्थ काढायचा? विशाल, हा समन्स जो आहे हा साधारणपणे 2 आठवड्यांपूर्वीच ईडीनं बजावलेला आहे। या समन्सनुसार त्यांना उद्या चौकशीला हजर राहायचंय हे या समन्समध्ये नोंदणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही गोष्ट आता बाहेर पडत आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्यावर तक्रारी करण्यात आल्या होत्या पत्राचाळ प्रकरणी, पैशांची देवाणघेवाण, आर्थिक गैरव्यवहार, अधिकारांचा गैरवापर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विविध तक्रारी अंतर्गत त्यांच्यावरती दाखल करण्यात आल्या होत्या। ईडी जवळपास 1.5 वर्षाला या प्रकरणाचा तपास करत आहे। या प्रकरणी त्यांची काही संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती। जसं त्यांचे कांजूरमार्ग येथील फ्लॅट असेल, दादर येथील फ्लॅट असेल, बँड्रा येथील काही त्यांचे संपत्ती असेल, काही त्यांचे बँक लॉकर आहेत ते सीज केले गेले होते। हा सगळा भाग जो आहे हा तपासाचा भाग आहे। 2 आठवड्यापूर्वीच ही नोटीस त्यांना बजावली गेली होती आणि त्या नोटीसमध्ये त्यांना उद्या बोलवले जे आहे हे या नोटीसनुसार स्पष्ट होते। त्यामुळे उद्या संजय राऊत ईडीच्या चौकशीला हजर राहतील की नाही हे ते तिथे आल्यानंतर स्पष्ट होईल। धन्यवाद अजित, या सगळ्या माहितीबद्दल। संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणी ईडीनं समन्स बजावलेले, उद्या त्यांना चौकशी करता हजर राहण्यास सांगण्यात आलंय। आणि आता एक घडामोड अशी हाती येते की शिंदे गटाच्या याचिकेवर दुपारनंतर सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात ही याचिका जी ती दाखल करण्यात आली त्यावरची सुनावणी जी दुपारनंतर ती पार पडेल। सध्या कोर्टामध्ये 5 नंबर प्रकरणावरती सुनावणी सुरू आहे आणि शिंदे गटाचा सुनावणी क्रमांक हा 34 आणि 35 आहे। त्यामुळे दुपारनंतरच त्यांच्या याचिकांवरती सुनावणी जी आहे ती होऊ शकते। त्यामुळे आजच्या न्यायालयाच्या निर्णयावरती शिंदे गटाची पुढली वाटचाल किंवा त्याची दिशा जी आहे ती ठरणार आहे। आज शिंदे गटाच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्या याचिकेमध्ये त्यांनी सरकारचा म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं म्हटलं। त्यांच्या गटाने हा पाठिंबा काढल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आमदारांच्या जीवाला धोका असल्याबद्दल देखील या याचिकेत त्यांनी नमूद केलेलं आहे। दुसरा मुद्दा आहे तो प्रतोद पदाच्या संदर्भातला। प्रतोद पदावरती भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं त्याचं म्हणणं आहे। गटनेता पदाच्या संदर्भात देखील एकनाथ शिंदे आपला दावा जो आहे तो कायम ठेवून आहेत।
आणि त्यातच सावंतवाडी म्हणजे सावंतवाडीमध्ये केसरकरांविरोधात दीपक केसरकरांविरोधात मोर्चा काढण्यात आला। केसरकरांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसैनिकांकडून केसरकरांविरोधात घोषणाबाजी केली जाते। शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं कळतं। आणि हे सिंधुदुर्गातली दृश्य आपण बघतोय। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांच्या मतदारसंघात आता शिवसैनिकांनी भला मोठा मोर्चा काढला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी जी ती केली जाते। बंडखोर आमदार म्हणून अशी संभावना या घोषणेतून होताना आपण बघतोय। आणि आता गेल्या 5 दिवसापासून जेव्हापासून हे बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये तेव्हापासून आता ही रस्त्यावरची लढाई झालेली आहे। एकीकडे न्यायालयात कायदेशीर पातळीवर सुरू असणारी ही लढाई, दुसरीकडे शिवसैनिक देखील या सगळ्या बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावरती उतरून घोषणाबाजी करताना दिसतात। थेट आव्हानं दिली जातात। आव्हानाप्रती आव्हानं या ठिकाणी होताना दिसतात। सोशल मीडियावरती देखील नेते दोन्ही बाजूने व्यक्त होत आहेत। त्यामुळे आता ही लढाई जी आहे ती आरपारची लढाई झाली आहे असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे एवढ्यात या सगळ्या परिस्थितीवर संतप्त झालेला शिवसैनिक शांत बसेल असं एकूण दिसून येत नाही। आणि त्यातच कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसैनिकांचा राडा जो आहे तो सुरू आहे। कोल्हापूरमधल्या जयसिंगपूर या मतदारसंघात जो राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मतदारसंघ आहे तिथं शिवसैनिक राडा घालताना दिसतायत। यड्रावकर समर्थकांचा गोंधळ जो आहे तो सुरू आहे आणि आता क्षणाची ताजी दृश्य आपल्या हाती आलेली आहे। राजेंद्र पाटील यड्रावकरांचं हे कार्यालय, ज्या कार्यालयाच्या बाहेर एकीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते, दुसरीकडे त्यांचे समर्थक जमले आणि या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी किंवा त्यांना पाठीमागे लोटण्यासाठी म्हणून पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचंही देखील कळतंय। या सगळ्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून काही स्पेशल फोर्सेस देखील तिथे बोलावण्यात आल्या। एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेना आमदार राजेंद्र यड्रावकरांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटले आणि कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये असलेल्या यड्रावकरांच्या ऑफिस बाहेर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। यावेळी ऑफिस परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर दुसरीकडे आक्रमक शिवसैनिकही यड्रावकरांविरोधात निदर्शनं करणार असल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय। यावेळी कार्यकर्त्यांना आवरणं हे कठीण झालेलं होतं। पोलिसांना समजावत होते, पाठीमागे रेटत होते, पण काही गेल्या कार्यकर्ते ऐकताना दिसत नव्हते। यावेळी खरं तर राजेंद्र पाटील यड्रावकरांचा यांच्या नावाचा जो फलक होता, म्हणजे कार्यालयाच्या दिशेने अशी माहिती सांगणारा जो फलक होता तो फलक देखील शिवसैनिकांनी तोडला। आता ही ताजी दृश्य आपण पाहतोय आणि दुसरीकडे काही वेळापूर्वीची ही दृश्य, ज्यावेळेस एकीकडे होते राजेंद्र पाटील यड्रावकरांचे समर्थक आणि दुसरीकडे होते शिवसैनिक। अशावेळी या संतप्त शिवसैनिकांना मागे लोटण्यासाठी म्हणून शर्थीचे प्रयत्न पोलिसांना करावे लागले। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता राज्यातल्या राजकीय घडामोडींमधली ही लढाई रस्त्यावरती येऊन ठेपलेली आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। टेंभी नाक्यावर आनंद दिघेंच्या आनंद आश्रम या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। जाऊयात, श्रीकांत शिंदे बोलतात थेट तिथे। आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडतायत आणि जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येत असतात तोंडातून। त्यांनी असं म्हटलं आहे की 40 जे आहेत ते बरेडे आम्ही त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि कामख्या मंदिरामध्ये जी आहे ती कालरेड्यांची बळी दिली जाते असा उल्लेख देखील केलाय। हेच बोलतोय की महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, महाराष्ट्राची जनता हे सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे बघते आणि कशा प्रकारे उत्तर जे आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये ती महाराष्ट्राची जनता देईल। जे 40 विधायक आहेत ते मेले आहेत, त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची फक्त बॉडीज आहे जी इथे येणार आहे। मला जास्त याच्यावरती बोलायचं नाही। आता त्यांच्या तोंडामधून जे काही पडतं त्याला प्रत्येक गोष्टीला मी उत्तरच दिलं पाहिजे आणि मला वाटतं कोणी इकडे जो उभा आहे कोणी इंटरेस्टेड नसेल। पण शिवसेनेचं पुढचं पाऊल कसं असेल, कारण आज रस्त्यावर उतरून आज कोर्टामध्ये आपली लढाई आहे आणि ती कोर्टातली लढाई जी आहे ही कोर्टातली लढाई आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू आणि याच्यानंतर जे आहे हे सगळे जे आमदार त्या ठिकाणी आहेत ते सगळे आमदार ठरवणार आहेत काय करायचं पुढचं पाऊल। एकनाथ शिंदे यांचा गट कोणासोबत जाऊ शकतो? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतरच्या
गोष्टी आहेत, ते आमदार सगळे आहेत, आता ते एकत्र आहेत. आज ते एकत्र मिळून सगळं एक डिसिजन घेतील आणि पुढे काय होईल ते आपल्याला कळेल. ईडीचं समन्स आलेलं आहे. हो का, मला पण आपल्याकडूनच कळलं. शुभेच्छा त्यांना. आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे आक्रमक पद्धतीने माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपण बघत होतो. आणि टेंबी नाक्यावरती एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ सगळ्यांनी जमून घोषणाबाजी केलेली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.